माझी पहिली ओळख अहिल्याबाईंची अशी होती की मंदिरं बांधणारी राणी. आणि मला ते वाटे हा ठीक आहे की खूप मंदिरं बांधली किंवा जीर्णोद्धार केला. पण जसं जसं मी अहिल्याबाईंचं कार्य वाचत गेले, त्यांचं जीवन वाचत गेले, तसं तसं मला ते अधिक अधिक कळायला लागलं. पहिली गोष्ट अशी आहे की मंदिर म्हणजे हे काही फक्त धार्मिक स्थान नाही. मंदिर हे एक शैक्षणिक केंद्र आहे, आध्यात्मिक केंद्र आहे, त्याच्याशिवाय एक सांस्कृतिक केंद्र आहे. तिथे पाठशाळा चालतात, तिथे नृत्याचे गायनाचे वर्ग चालतात. मंदिराचं जे सभामंडप आहे ते नृत्य, गायन, नाट्य ह्यासारख्या कलांसाठी उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळे मंदिर हे जे आहे ती एक पूर्ण मोठी इकोसिस्टीम आहे. तिथे चिकित्सालय चालतात, तिथे गोशाळा असते, ह्या एक मोठी इकोसिस्टीम आहे ती. त्यामुळे जेव्हा एका मंदिराचा विध्वंस होतो तेव्हा अनेक कलाकारांचा आसरा जातो. विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण त्याच्यामध्ये अडथळा येतो. गोशाळा बंद होतात, चिकित्सालय बंद होतात, अनेक लोकांचं त्याच्यावरती उदरनिर्वाह चालतो. तर अहिल्याबाई जेव्हा मंदिर बांधतायत तेव्हा त्या फक्त मंदिर बांधतायत असं नाही, ही पूर्ण इकोसिस्टीम उभी राहते.